प्रश्न 1. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 नोव्हेंबर 1949, सी. 26 जानेवारी 1950, डी. 1 जानेवारी 1950. उत्तर आहे सी. 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? ए. पंडित नेहरू, बी. महात्मा गांधी, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. सरदार पटेल. उत्तर आहे सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 3. राज्यघटना तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. पंडित नेहरू, सी. राजेंद्र प्रसाद, डी. वल्लभभाई पटेल. उत्तर आहे ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4. राज्यघटनेमध्ये किती अनुच्छेद आहेत? ए. 395, बी. 444, सी. 448, डी. 450. उत्तर आहे ए. 395. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? ए. अमेरिका, बी. इंग्लंड, सी. रशिया, डी. फ्रान्स. उत्तर आहे बी. इंग्लंड. प्रश्न क्रमांक 6. प्रस्तावना कुठल्या घटकाचे अंग आहेत? ए. मूलभूत अधिकार, बी. संविधानाची प्रस्तावना, सी. निर्देशक तत्व, डी. संज्ञा. उत्तर आहे बी. संविधानाची प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 7. राज्यघटनेची मसुदा समिती कधी स्थापन झाली? ए. 1946, बी. 1947, सी. 1948, डी. 1949. उत्तर आहे बी. 1947. प्रश्न क्रमांक 8. मूलभूत हक्क किती प्रकारचे आहेत? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. उत्तर आहे बी. 6. प्रश्न क्रमांक 9. राज्यघटनेत भारताचे वर्णन कसे केले आहे? ए. संघराज्य, बी. लोकशाही प्रजासत्ताक देश, सी. एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र, डी. एक अधिनायकशाही राष्ट्र. उत्तर आहे बी. लोकशाही प्रजासत्ताक देश. प्रश्न क्रमांक 10. मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? ए. भाग 1, बी. भाग 2, सी. भाग 3, डी. भाग 4. उत्तर आहे सी. भाग 3. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? ए. लवचिक, बी. कठीण, सी. अर्धलवचिक, अर्धकठीण, डी. स्थिर. उत्तर आहे सी. अर्धलवचिक, अर्धकठीण. प्रश्न क्रमांक 12. भारत हा कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे? ए. एकात्मक, बी. संघात राज्य, सी. महासत्ता, डी. अधिनायक. उत्तर आहे ए. एकात्मक. प्रश्न क्रमांक 13. राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिक कर्तव्य आहेत? ए. भाग 3, बी. भाग 4, सी. भाग 4A, डी. भाग 5. उत्तर आहे सी. भाग 4A. प्रश्न क्रमांक 14. समानता हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? ए. अनुच्छेद 14 ते 18, बी. अनुच्छेद 19 ते 22, सी. अनुच्छेद 23 ते 24, डी. अनुच्छेद 25 ते 28. उत्तर आहे ए. अनुच्छेद 14 ते 18. प्रश्न क्रमांक 15. स्वातंत्र्याचा हक्क खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे? ए. अनुच्छेद 12, बी.
अनुच्छेद 19 ते 22, सी. अनुच्छेद 14, डी. अनुच्छेद 32. उत्तर आहे बी. अनुच्छेद 19 ते 22. प्रश्न क्रमांक 16. निर्देशक तत्त्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? ए. भाग 2, बी. भाग 3, सी. भाग 4, डी. भाग 5. उत्तर आहे सी. भाग 4. प्रश्न क्रमांक 17. संसदेचे 2 सभागृह कोणती आहेत? ए. लोकसभा व विधानसभा, बी. लोकसभा व राज्यसभा, सी. विधानसभा व विधान परिषद, डी. राष्ट्रपती व लोकसभा. उत्तर आहे बी. लोकसभा व राज्यसभा. प्रश्न क्रमांक 18. राज्यघटना कशाच्या आधारे तयार करण्यात आली होती? ए. भारतीय कायदा आयोग, बी. घटना परिषद, सी. ब्रिटिश संसद, डी. भारत सरकार अधिनियम. उत्तर आहे बी. घटना परिषद. प्रश्न क्रमांक 19. अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होता? ए. पंजाब, बी. आसाम, सी. जम्मू काश्मीर, डी. हिमाचल प्रदेश. उत्तर आहे सी. जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 20. प्रस्तावना हा घटनेचा कोणता भाग आहे? ए. अकल्पनीय, बी. बदलू शकणारा, सी. न्यायालयीन नसलेला, डी. एक विधेयक. उत्तर आहे बी. बदलू शकणारा. प्रश्न क्रमांक 21. संविधान दिन कधी साजरा होतो? ए. 26 नोव्हेंबर, बी. 15 ऑगस्ट, सी. 26 जानेवारी, डी. 2 ऑक्टोबर. उत्तर आहे ए. 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 22. सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कुठे समाविष्ट केले गेले? ए. मूळ राज्यघटनेत, बी. 42व्या घटनादुरुस्तीत, सी. 44व्या घटनादुरुस्तीत, डी. 73व्या घटनादुरुस्तीत. उत्तर आहे बी. 42व्या घटनादुरुस्तीत. प्रश्न क्रमांक 23. मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीवर घालण्यात आली? ए. आंबेडकर समिती, बी. नेहरू समिती, सी. स्वर्णसिंह समिती, डी. सच्चर समिती. उत्तर आहे सी. स्वर्णसिंह समिती. प्रश्न क्रमांक 24. अनुच्छेद 32 काय सांगतो? ए. शिक्षणाचा हक्क, बी. समानतेचा हक्क, सी. घटनात्मक उपाय, डी. सांस्कृतिक हक्क. उत्तर आहे सी. घटनात्मक उपाय. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राष्ट्रपतीला कोण निवडतो? ए. लोकसभा, बी. जनतेतून थेट निवड, सी. निवडणूक मंडळ, डी. मुख्यमंत्री. उत्तर आहे सी. निवडणूक मंडळ.